नमस्कार मित्रांनो. साधारणतः 8 ते 10 दिवसापूर्वी आम्ही जुना फर्निचर मराठी चित्रपट पाहिला आणि त्याबद्दल मला माझं मत व्यक्त करावंच वाटत होतं, म्हणून या व्हिडिओद्वारे मी माझं मत व्यक्त करतोय. वडिलांनी मुलगा नाही शिकवला तोही पापाचा भागीदार झाला, जैसे जन्म देणे कर्तव्याचे तैसे शिक्षण देणे अगत्याचे, अशी ग्रामगीतेतून शिकवण सांगणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आम्हाला श्रावण बाळाकडनं बोध मिळतो की वृद्ध पालकांना कसं सांभाळायचं, आणि आम्ही हा बोध घ्यायला कुठतरी कमी पडतो का काय, म्हणूनच शासन स्तरावर या वेगवेगळ्या योजना राबवल्या गेल्या. त्यापैकीच सांगायची झाली तर एक श्रावण बाळ योजना. वृद्ध पालकांना सांभाळण्यासाठी शासन काहीतरी अल्प प्रमाणात, थोड्या प्रमाणात मदत करत आहे. पण मी म्हणेल की वृद्धापकाळात आई वडिलांना सांभाळणं ही मुलाची नैतिक जबाबदारी आहे, महत्वाची जबाबदारी, आणि त्यांनी ती स्वीकारली पाहिजे. नाना पाटेकरांचा नटसम्राट असेल, आपला माणूस असेल, किंवा महेश मांजरेकर सरांचा जुना फर्निचर चित्रपट असेल, यांनी वृद्धापकाळातील आयुष्य किती संघर्षमय, निराशमय, दुःखदायी आहे हे पडद्यावर प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केलाय. आज समाजामध्ये कित्येक पालक मुलगा होण्यासाठी नको नको त्या टेस्ट करतायत, कित्येक खटाटोप करतायत, टेस्ट ट्यूब बेबी सारखे प्रयत्न करतायत ज्यांना मुलगा होत नाही त्यांच्यासाठी. आणि यापैकी कित्येक पालकांच्या आयुष्यामध्ये वृद्धापकाळात संघर्ष त्यांच्या वाट्याला येतो, दुःख त्यांच्या वाट्याला येतं, त्यांच्या वाट्याला निराशा येते. आणि जुना फर्निचर वृद्धापकाळात पालकांना चुकीची वागणूक देणाऱ्या मुलांसाठी हा जळजळीत आरसा आहे. मुलांना पैसा पेक्षा आई वडील किती महत्वाचे हे समजायला हवं. आम्हाला शाळेत आता असताना एक 7वी मध्ये एक धडा होता, पाखऱ्या नावाचा. मला हा चित्रपट पाहताना त्या धड्याचं पूर्ण वर्णन आठवलं. पाखऱ्या नावाचा बैल असतो, तो आबा पाटलांना खूप सारे बक्षीस जिंकून देतो, कुस्त्यामध्ये खूप साऱ्या कुस्त्या जिंकवतो, खूप सारे पैसे आबा पाटलांना जिंकून देतो. पण हेच आबा पाटील पाखऱ्या माथारा झाल्यानंतर त्याला खाटकाकडे विकायला नेतात. मित्रांनो, आम्हाला यामधून एकच बोध घ्यायचा आहे, जुन्या वस्तू ह्या मौल्यवान असतात, त्यांना कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकलं नाही पाहिजे, त्या वस्तू जपून ठेवल्या पाहिजेत. आणि म्हणून मला इथं म्हणावंसं वाटतं की येणाऱ्या लोकांना घडवलं पाहिजे आणि जाणाऱ्या माणसांना जपलं पाहिजे. मला एवढंच सांगायचं आहे जाता जाता की बाप समजून घेण्यासाठी बाप हवं लागतं. आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल की तुम्ही हा चित्रपट जवळच्या चित्रपटगृहामध्ये पहा, यामधून बोध घ्या आणि आपली नैतिक जबाबदारी म्हणून वृद्धापकाळात आपल्या आईवडिलांना सांभाळा.